मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 129. 9 दिवस झाले. या दीर्घ कालात समरांगणावर काय घडलं काय नाही याचा साग्र वृत्तांत प्रत्येक दिवशी संध्याकाळी सत्यसेनाकडून समजत होता. आपला करडा घोडा चतुरंग दलात मुक्तपणे गरगर फिरवून डोळ्यांनी टिपलेली क्षणचित्र रोज संध्याकाळी शिबिरात माझ्यासमोर विनयानं उभा राहून तो मला ऐकवीत होता. ती क्षणचित्र डोळ्यापुढं उभी राहताच सर्वांगाची लाही लाही होत होती. गुरुद्रोण, कृपाचार्य, जयद्रथ, अश्वत्थामा, शल्य, शकुनिमामा, जरासंधाचा वीर पुत्र सहदेव, कृतवर्मा, बृहद्बल, बाल्लिक, भगदत्त, भूरिश्रवा, क्षेमधूर्ती, दुर्योधन, दुःशासन, पितामहांचे सर्व महारथी समरांगणावर होते. पण मत्स्य आणि विराट यांच्या लक्षावधी सेनेला मारण्यापेक्षा त्यांना कुठल्याही पांडव योद्ध्याला इतक्या दिवसांत कंठस्नान घालता आलं नाही. पराक्रमाची सीमारेषा ओलांडता आली नाही. आपल्या गुरुला साक्षात जमदग्नी परशुरामांनाही पराभवाचा काळा कलंक पत्करायला लावणारे पितामह भीष्म सेनापती म्हणून असताना पांडवांपुढे ते कसे काय निष्प्रभ झाले? केवळ वृद्धत्व हेच त्यांचे कारण नव्हतं. केवळ श्रीकृष्णाचे रणकुशल डावपेच हेही त्याचं उत्तर नव्हतं. त्यांना प्रेमाचे कोमल पाश तोडवतच नव्हते. प्रेमाच्या आसक्तीचे व्यक्ती व्यक्तीला घेरून राहिलेले लोचट बंधनं क्षत्रिय असून रणांगणावरही त्यांना सोडवत नव्हती. श्रीकृष्णानं ती तोडली होती, पण त्याचा भक्त म्हणून घेणाऱ्या पितामहांच्या महारथाबरोबर मात्र ती समरांगणात त्यांच्या छायेसारखीच त्यांचा पाठपुरावा करीत होती. प्रेम ही प्रसंगी महान ठरणारी प्रेरक शक्ती कधी कधी आणि नेमकी ऐन निर्वाणीच्या प्रसंगी पितामहांसारख्या शूर योद्ध्यालाही दुर्बल करीत होती. पितामहांच्या बद्दल हे रोज ऐकायला मिळत होतं. मन पांडवांकडे आणि शरीर कुरुसैन्यात अशा द्विधा मनस्थितीतच ते लढत होते. युद्धारंभी किंकर्तव्य झालेला अर्जुन श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर सावरला होता. मात्र संभ्रमित पितामह तसेच राहिले. आपल्या वध्य मामाला मारणाऱ्या श्रीकृष्णाचा आदर्श ते विसरले होते. पित्याच्या आज्ञेसाठी आपल्या मातेचं रेणुकेचं मस्तक धडावेगळं करणाऱ्या आपल्या प्रत्यक्ष गुरुचा परशुरामांचा आदर्श ते विसरले होते. जीवनभर उचललेली पांडवांची तळी ते लक्ष लक्ष कुरुसैनिक भीमाच्या गदेला आणि अर्जुनाच्या बाणांना पणाला लावून युद्धातही उचलून धरीत होते. हेच त्यांना करायचं होतं, तर महामंत्री विदुरांसमवेत त्यांनीही हिमालयाची वाट का धरली नाही? पितामहांनी आपलं धवल चारित्र्य केवळ प्रेमापोटी कळंजून का घ्यावं तेच मला समजत नव्हतं. कुरु म्हणून पितामह श्रेष्ठ ठरले. जीवनभराच्या अलांछन ब्रह्मचर्यानं महत्पदाला चढले. पण सेनापती म्हणून पांडवांशी सौम्य युद्ध करून कुरूंची दिशाभूल करण्याऐवजी ते सरळ सरळ पांडवांकडूनच लढले असते, तर एक योद्धा म्हणून मी त्यांचं स्वागत करून त्यांचे चरण धरले असते. ज्या ज्या वेळी युद्धाची महान विषारी बीज अंकुरत होती त्यावेळी एका तटस्थ आणि हतप्रभ त्रयस्थाची भूमिका घेऊन रंगविलेल्या शोकांत नाट्याचा हा शेवटचा अंकही ते त्याच तटस्थतेनं पार पाडित होते. त्यांची न्यायप्रियता आखाड्यासारख्या काही अटीतटीच्या प्रसंगी मला स्पष्ट दिसली होती. म्हणूनच त्यांच्याविषयी नितांत आदर असलेलं माझं मन विचारित होतं, पितामह असे का वागतात? सत्यसेनानं कथन केलेली क्षणचित्र स्वस्थ बसू देत नव्हती. रात्रीच्या दाटलेल्या अंधारातही निद्रेला पारखी झालेली डोळ्यांची पाखरं शिबिराच्या छताला रोज टोचा मारित होती. समरांगणाच्या प्रत्येक दिवसाची चित्र त्यावर कोरीत होती. पहिल्या दिवशीच्या ऐन उत्साहपूर्ण युद्धात सात्यकी विरुद्ध कीर्तिवर्मन, विराटपुत्र उत्तराला कंठस्नान घालणारा शल्य, इरावान आणि श्रुयातू यांचं घनघोर युद्ध, कुंती भोजाला घेरणारे विंदानुविंद, द्रुपदावर धावून जाणारा जयद्रथ, बृहद्बलाला घायाळ करणारा अभिमन्यू, अश्वत्थाम्यानं पिटाळलेला शिखंडी इत्यादी सर्व स्पष्ट दिसत होतं. मन मात्र एकाच वीराभोवती त्या रात्री रेंगाळलं होतं, पांचालराज श्वेताभोवती. पांडवांकडून लढताना त्या वीरानं पहिल्या दिवसाच्या अविरोध नायकत्वाचा मान पटकवला होता.
पितामहांना संत्रस्त करून त्यानं सहस्रावधी सैंधव, गांधार, कलिंग आणि कुलिंद कापून काढले. भयग्रस्त सेना पितामहांच्या नावे आक्रोशत त्यांच्या महारथाचा आश्रय घेऊ लागली. तेव्हा पितामहांनी श्वेताला सरळ आपल्या अंगावर घेतला आणि त्याच्या श्वेत नावाला शोभणारा कंठभेद करून त्याच्या धवल कीर्तीचा मार्ग सुलभ करून दिला. संध्याकाळी युद्ध थांबलं तेव्हा सर्व सैनिक योद्ध्यांची झुंबड श्वेताचं चेतनाहीन शरीर पाहण्यासाठी एकवटली होती. पहिल्या महान दिवसाचा शेवट श्वेतानं श्वेत पूर्ण केला. मार्गशीर्ष वद्य तृतीया या दिवशी पितामहांनी केलेली सारंग पक्षासारखी सैन्य रचना निष्प्रभ करावी म्हणून पांडवांच्या सेनापती दृष्टिद्युम्नानं आपली सेना क्रौंच पक्षाच्या आकारात उभी केली. तो स्वतः अग्रभागी उभा राहून आपल्या पित्याला द्रुपदाला पराभूत करणाऱ्या गुरुद्रोणांना आपले रक्तवर्णी अग्नीसारखे नेत्र विस्फारून अथक शोधत होता. सूर्योदय होताच हात उंचावून सिंहासारखी गर्जना करीत तो अश्वत्थाम्यावर तुटून पडला. शल्य शंखाला भिडला. पितामहांनी पांचालांची सेना बाणांनी झाकून टाकली. अभिमन्यू लक्ष्मणावर चालून गेला. धुळीचे लोळ उठले. आपला कोण आणि परका कोण, कुणाचा कुणाला मेळ लागला नाही. सात्यकीच्या झंझावती गर्जनायुक्त भ्रमणानं दुसरा दिवस निनादला. पितामहांचा सारथी ठार करून त्यानं आपल्या वृष्णी कुलाची खरी ओळख सर्वांना करून दिली. प्रेतांचे ढिगारे हिमालयाची उंची मोजू लागले. नाराज, बस्तिक, पद्य, सुची, गोमुख, गवास्थी या फेकलेल्या असंख्य बाणांचे पर्वत झाले. वद्य चतुर्थीचा तिसरा दिवस उजाडताच पितामहांनी ठेवणीतील गरुडाकार सैन्यरचना आखली. तिला ग्रासण्यासाठी अर्जुनानं अर्धचंद्राकार सैन्य उभं करून उजव्या हाताशी रथाचा चक्ररक्षक म्हणून भीमाला घेतला. पक्ष्यांच्या किलबिलाटात खड्गाचा खणखणाट मिसळत त्यांनी कौरवांचा मध्यान्हकालापर्यंत क्रूर पाठपुरावा केला. कोसल, केकय, गांधार, संशप्तक, त्रिगर्त यांच्या सेनापतकांतील शेकडो अश्वसाद, रथी आणि पदाती निपटले. त्यांना थोपवायला कुणीच समर्थ नव्हतं. भयग्रस्त होऊन वाचवा वाचवा असं म्हणत कुरु सैन्य दुर्योधनाच्या आश्रयाला धावलं. सेनापती झालेल्या पितामहांवर सौम्य युद्ध खेळल्याबद्दल दुर्योधन प्रचंड खवळला. त्याच्या मर्मभेदक वाक्ताडणानं संतप्त होऊन भीष्मांनी पांडव सेना इतकी मागे पिटाळली की ती आता रणक्षेत्राबाहेर पळून जाणार असं दिसू लागलं. ते पाहताच हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा केलेल्या श्रीकृष्णानं अर्जुनाचा नंदीघोष रथ टाकून धर्तीवर झेप घेतली. कुठल्या तरी रथाचं उखडलेलं चक्र हाती पेलून तो सरळ पितामहांवर सरसावून धावला. 10 पावलं तो पुढं सरसावला नसेल तोच अर्जुनानं रथातून खाली झेपावत त्याला थोपविला. तिसरा दिवस धर्तीवर अंधाराचे काळे दाणे पेरत श्रीकृष्णाची प्रतिज्ञा भंगून निघून गेला. मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की पितामहांना भेटावं, त्यांना असाच निकरानं संग्राम करीत राहण्याची विनंती करावी, पण ते शक्य नव्हतं. एक अर्धरथी एका महारथ्याच्या एका सेनापतीच्या शिबिरात कसा जाणार? 4थ्या दिवसापासून अंधार वाढायला सुरुवात झाली. त्या दिवसापासूनच कलेकलेनं क्षय पावणाऱ्या चंद्रासारखी सेना निष्प्रभ होऊ लागली. तो दिवस भीम आणि घटोत्कच यांनी आपल्या हाती घेतला होता. खवळलेल्या भीमानं महासागरासारखी आपली विशाल काया फुलवीत सिंहनाद करताच हत्तींच्या अंगावरील केश सुद्धा ताठ उभे राहिले. वृषपर्व्याकडून मिळालेली आपली गदा पेलत तो गजदलात धुमाकूळ घालून कुरूंचे हत्ती कुरूंवरच उलटवून लावित होता. वर्षा ऋतूतील पाणलोटासारखा अवतीभोवतीच्या सैन्याचे तट ढासळीत होता. तो भीम नाही, यम आहे असं म्हणून कुरु सैन्य सैरावैरा धावू लागलं. त्या सैरभैर झालेल्या सैन्याला अधिकच गोंधळून टाकण्यासाठी घटोत्कच मोठमोठे वृक्ष उखडून त्यांचे मार्ग रोखीत होता. भीमासमोर उभं राहण्याचं सामर्थ्य एकाच गदावीरात आहे हे जाणून सर्वांनी दुर्योधनाला त्याच्यावर सोडला. खवळलेल्या 2 हत्तींसारखे ते एकमेकांना भिडले. प्रहारावर प्रहार करून ठिणग्यांचे स्फुल्लिंग वर्षवू लागले. युद्ध सोडून सैनिक त्यांची गरगरणारी वेध घेणारी मंडलं पाहू लागले. दुर्योधनानं मस्तकाजवळ एक मर्मभेदी प्रहार करताच हिमालयाचा कडा कोसळला तसा भीम उन्मळून खाली पडला. धरती हादरली. कुरुसेनेनं दुर्योधनाचा गगनभेदी जय जयकार केला.
पण पण घडीभरात पुन्हा उठलेल्या भीमानं शुक्रदेव, केतुमान, सत्यदेव, सेनापती, भानुमान, जलसंध, उग्र, वीरबाहू, दुर्लोचन या दुर्योधन बंधूंना विदीर्ण केलं. उपाशी व्याघ्रासारखे पलित्याप्रमाणे असलेले रक्तवर्णी नेत्र गरगर फिरवीत झंझावातासारखा तो चतुरंग दलात अविरोध भ्रमण करून सापडेल त्याला आव्हान देऊन अंगावर घेऊ लागला. आपल्या अवजड गदेनं अनेक बलदंडांना छिन्न विछिन्न करून अंगी मृत्यू संचारल्यासारखा सोमरसाचे कुंभच्या कुंभ रिचवीत दुःशासन दाखवा, दुःशासन दाखवा असं म्हणत थैथै नाचला. वद्य षष्ठीच्या 5व्या दिवशीच्या युद्धात आमच्या सेनेनं केलेल्या मकराकृतीवर अर्जुनाची शेन पक्षाकृती पांडव सेना चालून आली. सर्व कुरुक्षेत्राभोवती अंकुश, दंड, पालानं, खंडित पाती, भग्न रथचक्र यांचे ढीग साचले होते. हात, पाय, मस्तक, धड यांचे पर्वत उभे होते. मैनाक पर्वतावरील गृध, कुकर, कुररी ह्या मांसभक्षक पक्ष्यांचे थवेच थवे युद्धभूमीभोवती उतरायला सुरुवात झाली होती. 5व्या दिवसाचा नायक होता भूरिश्रवा. त्यानं सात्यकीच्या 10 पुत्रांना यमसदनाला धाडून पुन्हा सात्यकीला अंगावर घेतलं होतं. अभिमन्यू आणि लक्ष्मण यांतील श्रेष्ठ कोण ते ठरत नव्हतं. सारंग पक्षाच्या आकाराची कुरुसेना 6व्या दिवशी रणांगणावर उतरली तेव्हा समोर पांडव सेनेचा विशाल मकर पाहून पितामहही थरकले असावेत. कारण त्यांच्या समक्ष रथातून खाली उतरून हाती गदा घेतलेला भीम क्रोधानं द्रोण, अश्वत्थामा, शल्य यांचे रथ एकामागून एक उलटे करून उचलून सरळ दूर फेकू लागला. त्याचं धैर्य धोकादायक ठरू नये म्हणून दृष्टिद्युम्नानं त्याला थोपवून पुन्हा रथारूढ केलं. त्यानं मूर्छित केलेल्या दुर्योधनाला समरांगणाबाहेर काढण्यासाठीही अश्वत्थामाला मार्ग सापडत नव्हता. असे कुरु सैनिक दृष्टद्युम्न, भीम आणि अर्जुन यांच्या आक्रमक हल्ल्यांना घाबरून स्वैर पळत होते. युद्धाचा निर्णय दूरच राहो, पण सैन्याला एकत्र बांधण्याची साधी हातोटीही पितामहांकडे नव्हती असं कोण म्हणू शकलं असतं. पण काही घडत नव्हतं, कधीच घडणार नव्हतं. 7वा दिवसही निघून गेला. पराभवाची दाट छाया माझ्याच काय पण सर्वच योद्ध्यांच्या मनाभोवती दाटू लागली. 25 लक्षांची अफाट सेना आणि अनुभवी सेनापती असून युद्ध कुरूंच्या दृष्टीनं एक पाऊल सुद्धा पुढं सरकत नव्हतं. का सरकत नव्हतं? 8व्या दिवशी रात्री संत्रस्त आणि चिंतामग्न झालेले शकुनी मामा आणि दुर्योधन माझ्या शिबिरात आले. कर्ण, हाती शस्त्र घे. श्रीकृष्णाची प्रतिज्ञा सुद्धा आता भंग पावली आहे. चल, तुझ्या नेतृत्वाखाली पितामहांना अर्धरथी म्हणून लढायला भाग पाडीन मी. दुर्योधनाचा शब्द त्याच्या हृदयाची असहाय्य व्याकुळता स्पष्ट व्यक्त करीत होती. मृत्यूच्या द्वारात माणसाच्या 2च प्रतिक्रिया होत असतात, एक पराकोटीच्या क्रौर्याची किंवा पराकोटीच्या हळवेपणाची. तो हळवा झाला होता. कर्ण म्हणजे केव्हाही युद्धात रथाला जुंपावा असा जणू घोडा वाटत होता त्याला. मित्रा, सर्वांच्या प्रतिज्ञा भंगतील, धरतीचं उदर भांगेल. कर्णाची प्रतिज्ञा मात्र कधीच नाही भंगणार. तुला जर खरोखरच माझे सेनापती म्हणून आवश्यकता वाटत असेल तर पितामहांना शस्त्र टाकून दूर व्हायला सांग. मी दुर्योधनाला वाटेला लावलं. कुरूंची 10 लक्ष सेना कामी आली होती. पितामहांचं क्रूर द्यूत काही थांबत नव्हतं. त्यांना मोहाचे प्रेमाचे पाश तोडता आले नव्हते. माझ्या शिबिरातून बाहेर पडलेला दुर्योधन तडक पितामहांच्या शिबिरात शिरला असं मला कळलं. त्यांची काय बोलणी झाली हे मला कळलं नाही, पण दुर्योधनानं त्यांना स्पष्टपणे सेनापतीपदाचा त्याग करायला सांगितलं असावं. कारण 9व्या दिवशी सर्वतोभद्र आकारात सैन्यरचना करून पितामहांनी पांडवांना संत्रस्त करून टाकलं. शतानिकासारखा महारथी ठार करून आशाचे नंदादीप उजळले. आता काहीतरी घडेल अशी आकांक्षा निर्माण झाली. दशमीची चंद्रकोर माथ्यावर घेऊनच त्या रात्री निर्धास्त कुरूंची शिबिरं विसावली होती. दृश्यद्वतीचं पात्र खळाळत धावतच होतं. त्याचा धवल वर्ण युद्धभूमीवरची रक्तगंगा मिळाल्यानं लाल झाला होता. नियती गरगरत होती. चांगले 9 दिवस. वद्य एकादशीचा दिवस आला. युद्ध सुरू झाल्यापासून 10वा दिवस उजाडत होता. नेहमीपेक्षा थंडीचा कडाका
थोडा अधिक जाणवू लागला. युद्धभूमी धुक्याचं पटल सोडायला तयार नव्हती. आकाशही झाकोळलं होतं. सूर्योदयाबरोबर प्रलयध्वनी ऐकण्याचा सराव झाल्यामुळे दृश्यदत्तीला किनाऱ्यावरची शांतता पाहून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.